मॉर्निंग एव्हरीवन. सो आजचा दिवस खूप स्पेशल आहे कारण की आज आहे रिपब्लिक डे, 76th रिपब्लिक डे. अँड हॅपी रिपब्लिक डे टू यू ऑल. आजच्या दिवशी कॉन्स्टिट्यूशन लिहिलं गेलं होतं आणि रिसेंटली मीन्स अर्ली मॉर्निंग 6 o'clock आय गेट टू नो वन थिंग विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. आय वॉन्टेड टू शेअर यू विथ ऑल की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन रिपब्लिक डे अँड इंडिपेंडन्स डे. रिपब्लिक डे जो आहे तेव्हा जो फ्लॅग होस्टिंग असतो त्या फ्लॅगला तो फ्लॅग वरतीच लागलेला असतो, फक्त दोरी ओढली जाते आणि ते रोज पेटल्स खाली पडतात. आणि इंडिपेंडन्स डेच्या दिवशी 15 ऑगस्ट दिवशी तो जो फ्लॅग आहे तो पोलच्या खालून वरती चढवला जातो. मग तो फ्लॅग होस्ट करतात आणि मग ते रोज पेटल्स खाली पडतात. सो दिस इज द ब्युटिफुल गोष्ट जी आज सकाळी मला कळाली. आणि बिकॉज मी एक आर्मी पर्सन आहे, मी एक आर्मी ब्रॅट आहे आणि माझं लहानपण पूर्ण आर्मीमध्ये गेलेलं आहे. सो आय एम सो प्राऊड ऑफ ईच अँड एव्हरी सोल्जर. दे आर ऑल माय ब्रदर्स. आय एम सो प्राऊड ऑफ देम. मी NDA जवळ राहते आणि मला NDA इतका आवडतो की आय कॅनॉट टेल यू. मला ईच अँड एव्हरी फौजीसाठी खूप माझ्या मनात खूप जास्त प्रेम आहे त्यांना. आणि वी ऑल म्हणजे आय डोंट हॅव वर्ड्स अँड आय वॉन्ट माय चाइल्ड की तो आपल्या इंडियन नेव्हीमध्ये असू दे, एअरफोर्समध्ये असू दे, नाही तर इंडियन आर्मीमध्ये असू दे, तो सर्व करावा आपल्या इंडियन आर्मीला. दॅट इज माय आय टच वूड की आय विश की तो काहीतरी करेल. अँड ह्याच्यासोबतच हॅपी रिपब्लिक डे टू यू ऑल. बाय बाय. सो मी झाले छानपैकी रेडी कारण की आम्हाला जायचं होतं रेवाच्या बड्डे सेलिब्रेशनला. सो हे बघू शकता आम्ही ॲमेनॉरा मॉलच्या समोर आलेलो आहे. आम्ही ॲमेनॉरा मॉलला जाणार नव्हतो, पण आम्ही ॲमेनॉरा टाउनशिपला चाललो होतो, गोल्ड टावर, जिथे आमचे रवी भाऊजी राहतात. सो खूपच सुंदर घर आहे ह्यांचं. आणि हे बघू शकता रेवाच्या बड्डेची डेकोरेशन सुरू झालेली आहे आणि बड्डेची डेकोरेशन झाल्यावर मी तिचे छानपैकी फोटोज काढले. आता आम्ही आलेलो आहे सिंधुताई सपकाळ ऑर्फनेज इथे खूप सुंदर ऑर्फनेज आहे. म्हणजे खूप छानपैकी ठेवलं गेलेलं आहे. सिंधुताई सपकाळ यांना उच्च पुरस्कार पद्मश्री 2021ला दिला गेलेला होता. हा सर्वात उच्च पुरस्कार आहे. आणि तिथे आम्ही बर्थडे सेलिब्रेट करून घरी आलो. घरी आल्यानंतर हे बघू शकता छानपैकी बर्थडे सेलिब्रेशन केलं. आणि बर्थडे सेलिब्रेट केल्यानंतर केक खाल्ला आणि केक खाल्ल्यानंतर आम्ही आलो आमच्या घरी. ह्या प्रकारे संपला आमचा आजचा दिवस. भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.